मी ह्या रोज रस्त्यावरून जाताना बिहारी लोकांच्या मुलांची शाळा भरते, म्हणून मी ह्या मुलांच्या शाळेत आवर्जून थांबलो. आज मी विचार केला की ह्यांच्यासाठी एक वह्या, पेन, पेन्सिल घेऊन जावं. का तर हे खूप गरीब मुलं आहेत. ह्यांचे आई वडील कष्ट करतात नर्सरीमध्ये आणि त्यांना हे शक्य होत नाही यांना खर्च करणे वगैरे. ह्यासाठी मी विचार केला की ह्यांना वह्या पुस्तके वाटप करू. का तर हे जे एवढं लहानपणापासून हे मातीतच काम करतात आणि नंतर ह्यांचं आयुष्य पण असं गाढव काम करण्यातच जाणार. हे कधीच हे अडाणी वगैरे राहू शकतात. ह्यासाठी एक संकल्प घेऊन मी आमच्या सहकारी मित्रांनी नर्सरीतच शाळा चालू केली आणि मी त्यात वह्या वाटपाची सुरुवात केली आजपासून. का की ह्यांचं उज्ज्वल भविष्य निर्माण होईल. आपला एक छोटासा वाटा केल्याने ह्यांचं काहीतरी भविष्य घडू शकतं. नाहीतर हे मातीत काम करून करून हे आयुष्यभर ह्यांना वजीच उचलावं लागतील. ह्यांचं कधीच भविष्य होऊ शकत नाही पूर्णपणे मोठं. तर माझ्या डोक्यात ही कल्पना आली. म्हणलं लगेच तयारी लागा आणि घेतली वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल आणि वाटपाला चालू केली. आपलं छोटंसं मौल्यवान वाटप एखाद्या मुलांचं भविष्य निर्माण होऊ शकतं. आता ह्या 27 ते 30 मुलं आहेत, त्यांना मी हे वह्या पुस्तकं वाटप केली. आज त्यांना ते वह्या पुस्तकं दिल्यामुळे एक त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. एक त्यांना एक प्रेरणा निर्माण झाली आता शिकण्यासाठी, एक उज्ज्वल भविष्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.